हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण बेसिक ब्लॉग बनवणार आहे. म्हणजे बेसिक ब्लाऊजची ड्राफ्टिंग कशी पद्धतीने करायची, डीप नेक बेसिक ब्लॉग. तर इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की बेसिक पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग कशी करू शकता. तर बघा, इथून वरतून आता मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेते. इथून एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय, त्यामुळे आपल्याला मार्किंग करायची शोल्डरची. फ्रंट डीप नेक ब्लाऊज प्रोसेस ही बेसिक पद्धतीने कशी ड्राफ्ट करायची. तर बघा, इथं आपण अगोदर डीप नेकला काय टाकत असतो, शोल्डर. तर शोल्डर किती आपले, शोल्डर आहे 15 इंच. तर त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला 7.5 इंच. तर 15 इंचचं निम्म झालं 7.5 इंच. इथं मी मार्किंग करते. तर इथं जी मार्किंग केली तिथून आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच आहे. बघा, इथून मी डाऊन जाते 1 इंच. त्यानंतर गळारुंदीचं मार्किंग घेते 2.5 इंच. तुम्हाला इथे तुमचं मेजरमेंट टाकायचं आहे आणि जेवढं असेल त्याचं निम्म घ्यायचं. तिथून 1 इंच डाऊन जायचं आणि इकडं गळारुंदीचं मार्किंग 2.5 इंच. तर हे बघा, हे असं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर डीप नेक आहे, त्यामुळे इथं आपल्याला आर्म होलचा फॉर्म्युला हा देखील डीप नेकचाच बघावा लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते, त्यानुसार आपण मार्किंग करणार आहोत. तर हा बघा, हा आहे डीप नेक फॉर्म्युला. आता आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये येते, तर चेस्ट आहे 34. तर दुसऱ्या लाईनमध्ये येते, तर दुसऱ्या लाईनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर हे बघा, 34/6 प्लस करायचं आहे त्याच्यात 0.5 म्हणजे अर्धा इंच. किती झाले, 6 इंचाच्या वरती एक लाईन. आता तुम्हाला तुमच्या मेजरमेंट घ्यायचं आहे. सेम तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला किती डाऊन जायचं आहे तिथं बघायचं आणि ते मेजरमेंट तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर हे बघा, इथं आपण आता घेणार आहोत 1 इंच डाऊन गेलं आहे, तिथून मार्किंग करायची 6 इंच आणि एक लाईन. त्यानंतर स्केलने अशी स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागेल. तर आपल्या साईजनुसार मायनस करण्यासाठी तुम्हाला इथं 3 मेजरमेंट लागतं. कोणतं, नेक डीप, नेकचे पॅटर्न म्हणजे नेकचा जो शेप आहे तो कशा पद्धतीचा आहे, आणि रेडी शोल्डर. तर यानुसार तुम्हाला 3 मार्किंगनुसारच तुम्हाला इथे शोल्डर मायनस करायचं असेल. तर आज आपला नेक डीप आहे 7 इंच, रेडी शोल्डर आहे 2 इंच आणि नेकचा पॅटर्न हा स्क्वेअर नेक आहे. तर बघा, इथं आपल्याला चेक करायचं आहे. तर हे बघा, स्क्वेअर नेक म्हणजे स्क्वेअर नेक नाही, स्वीट आर्ट नेक आहे. तर हे बघा, इथे येतं आहे स्वीट आर्ट नेक, व्ही लिप नेक, व्ही नेक. तर हे बघा, इथे 6 ते 7 इथं देखील येतं आहे, पण आपल्याला जिथून सुरुवात होती तिथून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं घेऊ 7 ते 8मध्ये. तर रेडी शोल्डर 2 इंच, स्वीट आर्ट नेक मायनस किती होतो आहे 2 इंच. तर आपण आता इथून जे फुल शोल्डर आहे त्यामधून मायनस करायचं आहे 2 इंच. 15 मायनस 2 किती उरले 13. तर भागिले त्याला 2 करायचं आहे. तर किती आले 6.5. ते इथं 6.5 मार्किंग करते मी. हे बघा, इथून. त्यानंतर आपल्याला छातीच्या लाईन पण सेम मार्किंग करायची 6.5 इंच. स्केलने आपण ही लाईन बनवून घेऊ. त्यानंतर ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा, 1 इंच इथून डाऊन गेलो आहे, तिथून टेप ठेवायचा आणि इथे असं आपल्याला या लाईनचं सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर एक मार्किंग करून घ्यायची. तिथून आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची. तर इथून मी 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करते. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर क्रॉसमध्ये मार्किंग ही आपल्या साईजनुसार करायची असेल तर आपली साईज किती आहे 34 आहे, 40च्या आत येते. त्यामुळे आपण फ्रंटला करणार आहे 1.5 इंच, बॅकला करतो 1 इंच. 40च्या आत असेल तर, तुमची जर 40च्या पुढे असेल तर तुम्हाला बॅकला करायची 1.25 इंच आणि फ्रंटला करायची 1 इंच. आता इथं आपण आर्म होलचा शेप देऊन घेणार आहोत. तर हे बघा, इथं मी असा आर्म होलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा, ही चेस्ट लाईन आहे. डीप नेकला आपण चेस्टला लुझिंग किती देत असतो 1.5 इंच. लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर हे बघा, चेस्ट आहे आपले 34 अधिक 1.5 इंच. तर किती झालं 35 भागिले 4 करायचे. तर किती झालं 8.8 म्हणजे 8.25. इथं मार्किंग करून घेते मी 8.25. तर हे बघा, इथं 8.25 मार्किंग करायची. शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता.
त्यानंतर बघा आपल्याला आता हे जे मायनस झालेले शोल्डर आणि ही लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर मी इथं असं टेप ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची. तुम्ही असे देखील टेप ठेवून हे बघा अशा पद्धतीने टेप फोल्ड करून अशी देखील मार्किंग करू शकता. तर सेंटरवर मार्किंग केली, तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा आहे बघा. आता आपल्याला मार्किंग करायची पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आपला 7 इंच आहे बघा. इथे 7 इंच मार्किंग केलं. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची शोल्डर टू अपेक्सची. तर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपले, 1 मिनटं. तर शोल्डर टू अपेक्स आहे आपले 10 इंच. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 10.5 मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती 15 आहे. तर आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय त्यामुळे इथं 1.5 इंच प्लस करायचे. 15 इथं 16.5 मार्किंग केली. 1.5 इंच प्लस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर 1.5 इंच प्लस केलं नाही तुमची साईज कमी होईल. त्यासाठी जी उंची ती कमी होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला 1.5 इंच प्लस करणं कंपल्सरी आहे. तर बघा ते मेजरमेंट टाकून घेतले. तर आपल्याला इथं जेवढं मायनस झाले सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. त्याच्यासाठी मी चेक करून घेते. ती इथं आपलं मायनस होते तेवढंच मी इकडे देखील मायनस करून घेते. स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा ही जी छातीची लाईन आहे हिच्या अर्ध्या इंचवरती स्केल ठेवायची. तुमचा गळा जर या स्केलच्या लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. फ्रंटला करतो 2 लाईन इतकं, बॅकला करतो अर्धा इंच. सेम याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची. तर बघा आपला ते ही गळ्याची लाईन आहे, स्केल इथे आहे, त्यामुळे आपली लाईन जी लाईन आहे गळ्याची ती स्केलच्या खाली जाते. त्यामुळे वरतून मायनस किती करणार आपण 2 लाईन इतकं. तर इथे मी 2 लाईन इतकं असं मायनस करून घेते. मायनस करणं कंपल्सरी. तुम्ही जर मायनस केलं नाही तुमचा नेक आहे तो लूज होईल. त्यासाठी मायनस करणं कंपल्सरी आहे. तर इथं असे आता लाईन बनवून घेतली. त्यानंतर बघा आपले शोल्डर हे सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. त्यामुळे इथं आपण बघा ही जो आर्महोल ड्रॉ केला आहे या लाईन आपल्याला ही जी लाईन मायनस केली तिथून आपल्याला पुन्हा 1 ते 2 लाईन इतकं असं खाली मार्किंग करायचं आहे. रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर रेडी शोल्डर 2 इंच आहे तर मी इथं 3 इंच मार्किंग करून घेते आणि हे मार्किंग आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे बघा. इथे झालं. त्यानंतर इथं गळारुंदी चेक करायची ही किती आली ती इथं चेक करते मी 3.5 इंच. तर सेम इथं देखील 3.5 इंच घ्यायचे. स्केलने आपण बॉक्स बनवून घेऊ आणि इथं आपण नेकचा शेप देऊन घेणार आहे. तर आज प्लस विटात नेक आहे त्यामुळे आपण इथं हे बघा इथून असं 1.5 इंच वरती मार्किंग करणार आहे. ते मार्किंग आपल्याला इथं असं जॉईन करून घ्यायचं आहे या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने आपण गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. तर बघा तुम्हाला आता हे जे अपेक्स टू अपेक्स आहे हे शोल्डर टू अपेक्स आहे. इथं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचं आहे. तर आपला अपेक्स टू अपेक्स किती आहे 7 इंच आहे. 7 इंचाचं निम्मं किती होतं 3.5 इंच. तर 3.5 इंचावर इथं मार्किंग करून घेते. इथं जेवढी केली कमरच्या लाईनवर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची म्हणजे इथे मी 3 इंच करते. हे बघा इथे झाले. त्यानंतर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आपल्या साईजनुसार आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हे बघा इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा हा टक्स चार्ट आहे आर्महोल आणि वेस्ट. तो आपली साईज किती आहे 34. तर पहिल्याच लाईनमध्ये येते. तुमची ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनचा तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर टक्स तुम्हाला साईजनुसारच घ्यायचा असतो. तर आपण इथं घेणार आहे वेस्टचा टक्स 2.5 इंच आणि आर्महोलचा टक्स 1.25 इंच. पण इथं आपण कोणते 4 टक्स ब्लाऊज ड्रॉ करतो आहे त्यामुळे 4 टक्स ब्लाऊजला हा जेवढा टक्स आहे याच्यातून अर्धा इंच कमी करायचा. आपल्या साईजनुसार टक्स आहे 2.5 इंच तर आपण इथं घेणार आहे आता 2 इंच. स्केलने असं जोडून घेऊ. इकडे देखील सेम जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा इथं आता कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 28/4 करायचे. तर किती झालं 7 इंच. तर इथे मी 7 इंच मार्किंग करते. त्यानंतर टक्स किती घेतला आहे आपण 2 इंचाचा. टक्स मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं पण मार्जिन घ्यायचं आहे. तर इथं 2 इंच टक्स मार्जिन घेतलं आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन घेते आहे 2 इंच. हे आपण जोडून घेऊ स्केलने. स्केलने इथं असं जोडून घ्यायचे. फिटिंगची लाईन फिटिंगच्या लाईनला, मार्जिनची लाईन मार्जिनच्या लाईन. तर बघा आता आपण ही एवढी मार्किंग केली.
तर ही बेसिक आहे. तुम्हाला जे यामध्ये प्रिन्सेस कट ड्रॉ करायचा आहे किंवा 1 टक्स ड्रॉ करायचं आहे किंवा 4 टक्स ड्रॉ करायचं आहे, कटोरी ब्लाउज ड्रॉ करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर एवढी बेसिक मार्किंग येणं कंपल्सरी. ही मार्किंग आली तर यावरूनच तुम्हाला जे पुढचे पॅटर्न आहे ते ड्रॉ करता येईल. तर हे बेसिक आहे, तर हे बेसिक सर्वांनाच जमलं पाहिजे. त्यामुळे आज आपण इथं बेसिकच घेतलं आहे. त्यामुळे तुम्हाला एवढी तरी प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा, कारण तुम्हाला डीपने बेसिक एवढं जमलं तर पुढचे कोणतेही पॅटर्न तुम्हाला यावर ड्रॉ करता येईल. तर चला, इथं आपण बेसिक एवढ्या पद्धतीने तुम्हाला इथं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा. नक्की ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.